तुम्ही कधी पोह्यामध्ये कच्चा बटाटा घालून ही रेसिपी करून पाहिली का? नसेल पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदा रील सेव्ह करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करून ठेवा। एकदा का तुम्ही ही रेसिपी घरातल्यांना करून खाऊ घातली तर नक्कीच तुम्हाला घरातले आठवड्यातून 3-4 वेळा हीच रेसिपी बनवायला सांगतील। नेहमीचे कांदा पोहे तर तुम्ही विसरूनच जाल। त्यासाठी करायचं काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 2 बटाटे घ्यायचे आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि काय करायचं, लगेच त्याची वरची साल काढून घ्यायची आणि बारीक असे तुकडे करून घ्यायचे। आता हे तुकडे केलेले सर्व पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत। 1 वाटी इतके पोहे आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे, मिक्सर मधून त्याची पावडर बनवून घ्यायची, साईडला करून ठेवायची। नंतर चिरलेला बटाटा, त्याच्यामध्ये आलं आणि मिरची घालून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता हे वाटण तयार केलेलं आपल्याला पोह्यामध्ये घालायचंय, गरजे इतकं पाणी घालायचं आणि हे छान असं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता जास्त पाणी सुद्धा घालायचं नाही, लगेच त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचंय पहा, अर्धी वाटी इतका बारीक रवा घालायचा, 2 चमचे इतके दही घालायचं आणि परत आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे। इथे पाहू शकता मी व्यवस्थित असं पाणी घालून घेतलं आणि फेटून घेतलं। आता याच्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या राहिले नाहीत। 10 ते 15 मिनिटांसाठी बॅटर झाकून ठेवायचं म्हणजे रवा सुद्धा छान फुलला जातो। 10-15 मिनिटांनंतर आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचंय। पहा, त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। लगेच पॅन ठेवायचा, पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बॅटर आपल्याला याच्यावरती पसरून द्यायचं आहे। तर मस्त असं याच्यावरती ना आपण धिरडे करून घेतोय आज। कच्चा बटाटा आणि पोह्यापासून इन्स्टंट होणारे हे धिरडे अगदी व्यवस्थित असे अल्टीपल्टी करून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे। आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये ना पोहे घातलेत आणि रवा घातलाय, त्याच्यामुळे हे धिरडे अतिशय कुरकुरीत होतात आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात। अल्टीपल्टी करून काढून घेतले। आता इथे पाहू शकता दुसरा सुद्धा मी या पद्धतीनेच तयार करून घेतलेला आहे। आता हा तवा जो आहे ना खूपच छान आहे वापरायला, जवळजवळ मी 10 वर्ष झालं वापरते। हनीकॉमचा तवा आहे, तुम्हाला सुद्धा घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये फक्त लिंक टाईप करा, तुम्हाला मी पाठवून देते। आणि विशेष म्हणजे याच्यावरती तुम्ही चपाती, भाकरी, आंबोळी, उत्तप्पा, डोसा सर्व काही करू शकता, धिरडे वगैरे। तर इथे मी सर्व असे मस्त असे काढून घेतलेले आहेत। आता 2च मला काढायचे होते कारण मुलाला पटकन द्यायचे होते। मस्त इथे चटणी सुद्धा माझी तयारच होती। तर 1 नंबर लागतं त्या चटणी सोबत किंवा मग दही सोबत, सॉस सोबत तुम्ही याला एन्जॉय करू शकता। गरमागरम काढले की लगेच खायला घ्यायचं, अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही। गरमागरम खाण्याचं काही सुखच वेगळं असतं। तुम्ही सुद्धा बनवून पहा, रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, आवडली तर फॉलो करा।